उन्हाळा सुरू झाल्यानंतर आपल्याला लिंबाची खूप गरज असते आणि आपण आज लिंबापासून एक म्हणजे सगळी लिंब आपण काय आता सरबतासाठी ठेवू शकत नाही। आपल्या घरी झाड नसलं की नाही आपण बाजारातून लिंब आणतो आणि 4 दिवसाच्या वर ही लिंब टिकत नाही। मग ह्याच्यापासून आपण एक आयडिया तयार केलेली आहे। हा लिंबाचा उपयोग कसा करायचा तर बघूया आपण। या इकडं ही लिंब आपण कट करून घेतलीत अशा प्रकारे आणि हे पण लिंब आपण कट करून घेऊया। आणि हे लिंबू असं कडपर्यंत कट करायचं नाही, आपल्याला असा गोल राऊंड कट करायचा आणि असं फिरवून घ्यायचं म्हणजे बी कट होत नाही। बी कट केलं की लिंबाचा रस थोडा थोडा पडू लागतो, त्यामुळे ह्याची काळजी करून घ्या। आपण कट केलेले लिंबू आपण ह्यात असं ठेवून घेऊया आणि आपल्या ह्यात पिळायचं असं। राहते आज रस। हाँ हाँ उचला उचला घ्या कवळ चढदीश। हाँ हाँ चरमन घ्या चढदीश ना। हाणते येतो तोंडावर काय लगा वड वड वडती मशीन बघा किती घाला हो। मार 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 वड अमर खोरे वड कसा आहे बघा ही गडी नुसता बुसकाटपुरी। कसं आहे बघा कामाला गडी इकडं असं लांब आणायला लागतंय, त्यामुळे इथं बेकार लावलं होतं। तरी बी काय दोघं काय काम कर नाही ती मशीन मोकळे फिरायले। पळ यार पळ कटाळी जरा ऊन लागल नेमका आडवा दांडाला घरा लावला बघा। अलीकडे आण बाबा। हे वाटत ना सरकार त्याला
आता उन्हाळ्याचं अरे बाहेर निघत नाही मी सांगतो काय तुला. अरे मी मागे धरली खालची धरा धरा. पत्तू त्याला मोठी झाली खडक लय मोठी आली. कसं दिसायला नाच इकडं ते नाच ते ठिकाण राहिलं त्याला अंगाशी सर जरा कसं नाचते पोरग बघू दे. येऊ नाच नाच या बरं हिडीव ना अशी पट्टी हा आरी भरा वैशा नाद करते काय काल 3 भरली आज 4थी आहे. आज 4थी हो का आणि एवढा आहे 4-5 भरती नाच करते या लागते बॅगच भरला या लागते. एक ढेकार आहे त्या ट्रॅक्टर मध्ये अनेक ढेकार आहे. त्याने पिणं आहे की पाणी नारियल का पाणी थंडा थंडा फुटलं नाही ना ते नारळ नाही आता फुटणार. आमच्याकडे नारळाची केसर काढून मिळतील. केसर नाही रे पाणी. हा स्ट्रॉ चला गलाच घ्या स्ट्रॉ घ्या बर्फ घ्या लिंबू घ्या स्ट्रॉ घ्या लिंबू घ्या. नाही का तुला प्यायचं पेज आहे इधर जी का एवढा उठताना तिथं का कॅमेरा करायला गरज नाही आपल्याला. तर गाईज किंवा मंडळी दोन्ही समजून घ्या. सलाईन लावून आलेलं आहे पण सलाईन मध्ये काय आम्हाला काय गरज आहे का सलाईन लावली सांगायची. नारळ फोड नारळ. बरं मग आपण दवाखान्यावर आलो इथे सांगायला चालतंय नाही. दवाखान्यावर आलो डॉक्टरनी सांगितले नारळाचं पाणी प्यायला प्या सांगितलं. आणि जरा कॅमेरामॅन कडे फोकस करायचं नाकावर काहीतरी लावून घेतलं कॅमेरामॅनने. आमचे मित्र सनी भैया पाटील म्हणजे अभिजित सनी पाटील यांच्या घराचं पाय म्हणजे नवीन बांधकामाची सुरुवात करायची आहे. त्याच्या उद्घाटनाचं आम्ही प्रसंगी तिथं उपस्थित होतो. अरे थोरला इकडे मध्ये उलट कसं केला. हा तर आपण भीमा कारखान्यात सध्या आणि दादा मालकांचे मंडळी हे आहेत आमचे 10वीचे क्लासमेट आणि आमच्या क्लासमेटचं लग्न होतं. सगळे मित्र एकत्र आले होते म्हणजे काय काय आले नव्हते काय काय येणं झालं नाही. जेवढे आले तेवढ्यांसोबत ही वेळ लागली. आता सगळ्यांनी नादी लावून मुकुंदला घेतलेला आहे गोळ्यात काय तर थंड सांगायला गण्या गोळून घ्यायला लागलाय त्याला. इकडे काय नाही आम्हाला इथलं चालतंय. तुम्हाला जे घ्यायचं ते घ्या रे. चला आपण आहे आपल्या शेतात
आता 3 वाजल्यात मोटरी लाईट गेली आहे आणि आधी आलाय माया संघ, म्हणजे आमच्या आंब्याच्या बागाला भेट देण्यासाठी आलाय. कशी कशी आंब्याची बाग आहे. सावली झाली बरं वाटतं हा, एकदम गाप दिसणार. आंबा ही जोरात आहे. आंबा म्हणजे ही पहिली जुना आंबा आहे आणि आपली घरी एक आंब्याची बाग आहे. म्हणजे मास्तर आहे ती आमचं आंब्याचं. थोडं बघायला आले तर आंब्याचं कसं कसं काय काय नियोजन, त्यामुळे भेटू आंबे बागत. कशी आमची आंब्याची बाग कशी वाटली काय सांगा जरा. आंब्याची बाग म्हणले हो, आंब्याची बाग जोरात आहे. 7-8 प्रकारचा आंबा इथं. हां हां. हे जर व्यवस्थित जोपासलं तर आम्ही मित्रमंडळी सर्वजण येऊन आंबा खायला एक दिवशी नक्की येऊ. तर आम्ही आता सध्या सावलीला मस्तपैकी विश्रांती करतोय आणि कलिंगड चिरून आणलेला आहे. निवांत आता चिल. इथे चिक्कू झाड आहे, सावली आहे, 1 नंबर सावली आहे. आपला आंब्याचा डोस आहे आणि आपल्या डाळिंबीचा बेसल डोस. थोड्या वेळात वर गिरव दाखवतो. आज आहे तुकाराम बीज आणि तुकाराम बीज निमित्त आमच्या गावात संध्याकाळी 5 वाजता खीर म्हणजे देवाचा प्रसाद असते. इथं प्रसाद चालू आहे आणि आकाश बाबर मी दोस्त आमचं वाढायला चालू आहे. सगळ्यांना एवढं भरून कायली भरून असते. सगळे गाव आवडीने घेऊन जातात. तर उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत आणि आमच्या इथं कॅनलला पाणी आलं आहे आणि वाडा गच्च भरून घेतला आहे आणि वापा पण गच्च भरला आहे. तर मंडळी मी आणि कुलदीप आलेलो आहे. आमच्या कुलदीप आधीच आलेला आहे कामाला. तर आत्या म्हणजे आमच्या समर्थचा प्लॉट बघू शकताय तुम्ही. जरा दाखव खरबूज बघा तुम्ही. हवा हे खरबूज म्हणजे गाडी एक भरून पाठवलेली आहे आणि हो गडी 5 वाजली त्या गडी सुटलाय तरी बी काम करू लागतोय. दोस्त आहे म्हणून मला खरबूज द्यायला आलाय काढून. सर जरा व्हिडिओ काढायचा आहे आपल्याला. तर उन्हात जाण्याचं गाड्याला ताण लागलेली आहे आणि आपण त्याला कोल्ड्रिंक घेऊन आलेलो आहे. आणि ह्याचं ट्रॅक्टरचं परफॉर्मन्स बघा तुम्ही. बघा कसं माती उकरत आहे. आमच्या इथे ट्रॅक्टरमध्ये सरी बांधून मिळेल 4.5 फुटापासून. आपलं हा ट्रॅक्टर ह्याचा 3 फूट आहे ना रे. होय बोरा, ट्रॅक्टर किती फूट आहे? ट्रॅक्टर किती फूट आहे असा? किती फूट आहे असा? एवढं नवा ट्रॅक्टर आहे म्हणले किती आरामात बोराट्या बिराट्या सगळं काढते. नवा हे किती फूट आहे सांगी? किती फूट आहे? हा 2.11 अशी उंची, 2 फूट 11 इंच आणि 4.5 फुटापासून ते 5 फुटापर्यंत 4.5, 5, 4.5 हा असं तुमची सरी सोडून सरी सोडून मिळेल आणि रान मशागत करून मिळेल. ह्या शेतकऱ्याला फक्त गवत जाळायचं होतं म्हणून एवढंच केलं. नाहीतर सरी बांधाय म्हणजे त्या तिकडे कोपऱ्यात एक ठिकाणी करून दाखवली. ऊस बोजाल्यामुळे त्यांनी म्हणजे सफळ रोट नुसतं. हा ऊस बारीक आहे अजून. बांधाय मापाचा नाही ऊस बांधाय मापचा नाही, बारका आहे म्हणून. नळाला पाणी द्यायचंय. गवत आले भरपूर. त्यांनी म्हणले बैल आहे त्यांची इकडे कुणाला तर दिले ते म्हणजे हाणून जा रोटर. आलो म्हणलं ओकेच. असं झाला विषय. भाऊ थम्सअप घेऊन आलाय खास. स्प्राईट भाऊ 1 नंबर माणूस आहे गावातच. फोडू थोडा बसून पिऊ. पूर्ण पॉवर टिरिंग नव निबार धर, गच धर टिरिंग. हा गच धरायची. हा जाऊ दे मोर, जाऊ दे. हा बस टेका हळूच.
मग आपलं हा मग जरा वर की पट्टी हा गाशी जाऊ दे रोटरचा मागला गेअर टाकणे का और ॲक्सिलेटर देणे का लय फास्ट जाते अगर कोस आहे ग्रो म्हणती माहिती घेऊन जरा महाग लागून एक घे कराय कराय बघू शकता म्हणून तो ट्रॅक्टर घ्यायचे 2.5 फुटाचं रोटर आहे बघा आणि ट्रॅक्टर किती आहे 2.11 काय ट्रॅक्टर 2 फूट 11 इंच आणि रोटर 2.5 फुटाचा आहे याच्यावर HP नाही आता ट्रॅक्टर मालकाचं चालवणं आणि आमचं चालवण्यात फरक आहे कारण की यांचा रोजचा हातात आहे त्यामुळे मला सवय लागली काय नाही कसं चालवायला ट्रॅक्टर कसं तुला भाड्या बिड्यानं सांगावं लोकाही ऊस मोड मला पैसे सांगतील बघ शेतकरी पुन्हा भाड्यानं बघा बघा इथल्या इथं ऍक्सिडेंट द्यायला लागलाय काय करावं याला 2.5 मिनिटं व्हिडिओ झाला टेक सिस्टीम देण्यात आहे ना ऊन लागायला लागलं मला